मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अतिशय वादग्रस्त प्रस्ताव मंजूर केलेला आहे। ज्या प्रस्तावाला मनसेचा विरोध होता। मुंबईमध्ये जितक्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्या झोपड्यांना आता पालिका अधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन देणार आहे। 2000 सालानंतर सगळ्या झोपड्यांना आता पाण्याचा नळ मिळू शकणार आहे। मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, स्थायी समितीत आज नेमकं काय झालंय, कसा काय हा प्रस्ताव मंजूर झाला? हा वादग्रस्त प्रस्ताव होता, सुरुवातीपासूनच राहिलेला आहे, कारण मनसेचा यातला अजूनही विरोध आहे। स्थायी समितीत त्यांनी तो व्यक्त केलेला आहे। 2000 सालानंतरच्या काही अटी वगळल्या तर सगळ्या झोपडपट्ट्यांना आता पाणी मिळू शकणार आहे। मात्र महापालिकेने काही अटी टाकलेल्या आहेत की सार्वजनिक जागेवरच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, सार्वजनिक वापरासाठी जी जागा आहे त्याच्यावर बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या, खासगी जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या, डीपी प्लॅन मध्ये जे रस्ते आखण्यात आलेले आहेत त्या रस्त्यांवरच्या फुटपाथवरच्या झोपडपट्ट्या, समुद्र किनाऱ्यालगतच्या झोपडपट्ट्या, ह्या झोपडपट्ट्या वगळूनच ज्या इतर उरतील त्यांनाच पाणी दिलं जाणार आहे। अनेक प्रकारच्या झोपडपट्ट्या याच्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत अटी टाकून। त्याच्यामुळे काँग्रेस, सपा यांनी सुद्धा या प्रस्तावाला विरोध केलेला आहे, कारण या अटी वगळून टाकाव्यात अशी त्यांची मागणी होती। शिवसेना आणि भाजपने मात्र बहुमताच्या जोरावरती हा प्रस्ताव मंजूर केला। त्याच्यामुळे आता झोपडपट्टी वासियांना एकीकडे दिलासा मिळणार आहे, मात्र दुसरीकडे आता वाद निर्माण नक्कीच होईल। नक्कीच वाद निर्माण होण्याची आता शक्यता आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। मनश्री, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि मनसेचे महापालिकेतले गटनेते संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। देशपांडेजी, काय अर्थ काढायचा आजच्या निर्णयाचा? याच्या निर्णयाचा अर्थ एकच निघतो, मला असं वाटतं की या लोकांचं मुंबईवर प्रेमच नाहीये। मुंबई बकाल होते। कोर्टाचा आदेश मध्ये कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या झोपडपट्ट्यांवर कारवाई करा किंवा यांना पाणी द्या। आमची स्पष्ट मागणी होती की 2000 नंतरच्या झोपडपट्ट्या जर बेकायदेशीर असतील तर त्या झोपडपट्ट्या पाडल्या पाहिजेत। जो मुंबईला जे पाणी सप्लाय होतं त्याच्यावर पहिला हक्क कोणाचा असेल तो टॅक्स पेअरचा हक्क आहे। म्हणजे जे खरोखर महानगरपालिकेचा टॅक्स इमानतद्वारे भरतात त्यांना तुम्ही पाणी देणार नाही, आणि जे इलिगली या मुंबईमध्ये प्रवेश करतायत, मुंबईमध्ये इलिगली राहतायत परप्रांतीय लोक, यांना सरस पाणी देणार। मुंबईची पण शेवट एक कपॅसिटी आहे ना, कुठलं आणणार पाणी एवढं सगळ्या लोकांना पुरवायला? आज लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये येत आहेत, त्यांना पाणी देणार कुठलं आहात तुम्ही? म्हणजे शेवट तुम्ही टॅक्सपेअरचं पाणी कमी करणार आणि यांना पाणी देणार। पण आता तुम्ही काय करणार आहात? म्हणजे आपण खरं तर विरोध केलेला होता प्रस्तावाला, तरी सुद्धा प्रस्ताव पारित झालाय। मनसेची भूमिका काय असणार आहे आता? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही भूमिका स्पष्ट आहे। आम्ही या गोष्टीला विरोध केलेला आहे। पण असं आहे, आज सगळे पक्ष फक्त निवडणुकीवर डोळे ठेवून या प्रस्तावाला त्यांनी संमती दिलेली आहे। आमचं पहिलं प्रेम ही निवडणूक नाहीये, आमचं पहिलं प्रेम ही मुंबई आहे। ही बकाल होण्यापासून जर वाच, आज तुम्ही पाणी दिलं, उद्या तुम्हाला वीज द्यावी लागणार आहे, उद्या ह्याच झोपड्या ऑथराईज होणार आहेत। प्रत्येक जण नवीन येणार, नवीन झोपडी बनवून त्यांना तुम्ही पाणी देणार आहात। ज्या वॉर्ड ऑफिसरच्या इथे झोपड्या तयार झालेल्या आहेत ज्या अनधिकृत, त्यांच्यावर काय कारवाई केली महापालिकेने? त्या वॉर्ड ऑफिसरवर काय कारवाई केली? त्या सिनियर पीआयवर काय कारवाई केली आहे तिथल्या? हे प्रश्न म्हणजे तुम्ही कारवाई करणार नाही इलिगल गोष्टींवर, म्हणजे हे असं म्हणणं झालं की एवढे सगळेजण जुगार खेळतात तर मग जुगार ऑफिशियलच करून टाका ना। नक्कीच अनेक प्रश्न या सगळ्या संदर्भात आपण उपस्थित करताय। खूप खूप धन्यवाद मनसेची भूमिका स्पष्ट करून सांगितली त्याबद्दल। तर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने एक वादग्रस्त प्रस्ताव मंजूर केलेला आहे, तो म्हणजे 2000 सालापर्यंतच्या ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्यांना अधिकृतरित्या पाणी मिळणार आहे।